विधानसभेमध्ये केलं, हायकोर्टामध्ये गेले आणि आता तर ते भाषण देऊन राहिले का अगर आमची काँग्रेसची सरकार आली का पहिले कोणती योजना बंद करू म्हणते तर लाडकीच बहीण योजना बंद करू म्हणते. त्यांची मानसिकता अशी खराब होऊन गेली आहे. आणि म्हणून आता तुम्ही 4-5 दिवस पहिले पेपर वाचला का, TV पाहिली का, महिलाचे हेच प्रॉब्लेम राहते. 7-2 पाहते ना, सिरियल पाहते, समाचार पाहतच नाही. आणि म्हणून आपल्या घरी 2-4च बायानं पाहिला, म्हणून आपल्या घरी एखादा वर्तमान पेपर बी लावला पाहिजे, जेणेकरून देशात काय चालू आहे, राज्यात काय चालू आहे आणि शहरात काय चालू आहे हे आपल्याला घडते. TV मध्ये सिरियल बी पहा, लेकिन सोबत आपण हिंदी समाचार बी पाहिले पाहिजे, मराठी बी पाहिले पाहिजे, शहराचेही पाहिले पाहिजे. आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळून तुमच्या लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत 1500 रुपयावरून आता 2100 रुपये त्यांनी केले आहे. 1500 रुपये होते, आता त्यांनी 2100 रुपये केले आहे. आणि आता नोव्हेंबरमध्ये सरकार बनल्यानंतर त्याचे बिल पुन्हा विधानसभेमध्ये येईल आणि त्याला मान्यता भेटेल. आणि बहुतेक आता नोव्हेंबर सुरू आहे, डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या वीकपासून आपल्याला 2100 रुपये महिना त्या ठिकाणी येणं सुरू होईल. तुम्ही अगर आशा भोसलेचं वर्षन ऐकलं असेल, आशा भोसले जे आपल्या देशातली गायिका आहे, कलाकार आहे, तिनं स्वतः TV मध्ये येऊन इंटरव्ह्यू दिला का या काँग्रेसवाल्यांनी त्या काळामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेसची सरकार होती, त्यावेळेस अगर काँग्रेसनी हे लाडकी बहीण योजना अगर लागू केली असती तर माझ्यासारखी महिला हे एक महिना उपाशी नसती राहिली. आम्हाला खावाले नव्हतं भेटत, आम्हाला आमच्या अंगावर कपडे बी बरोबर नव्हते, ती परिस्थिती आम्ही काढली. परंतु त्या काळामध्ये हे काँग्रेसवाले करू शकले नाही. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मनापासून अभिनंदन केलं. कारण ज्या परिस्थितीमध्ये ते गुजरली त्या परिस्थितीमध्ये आपल्या भगिनी कशा प्रकारचे गुजरतात याचं त्यांनी जिथं जागतं उदाहरण दिलं. आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे का आपण येणाऱ्या 20 तारखेला आपलं काही लोक काही तुम्हाला आम्ही काही पैसे नाही मागणार, लेकिन आपण आपलं एक मत दिलं पाहिजे. एक मत 100% आपण मतं दिलं पाहिजे. आणि म्हणून आता कोणाकडे जायची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईल काढला, मोबाईलच्या ॲपमध्ये तुम्ही गेले का तुम्हाला माहीत पडते का कोणत्या शाळेमध्ये कोणत्या अनुक्रमांमध्ये आपलं मतदान आहे. आणि म्हणून 20 तारखेला कमळाच्या 2 नंबरची आपली बटन आहे, या 2 नंबरच्या चिन्हावर आपण निश्चित स्वरूपात मतदान कराल, हीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. आता 50 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा काँग्रेस आपल्या इथून आऊट झाली आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ला पूर्व नागपूर होता, सेमळा सामळा उभा आहे तोही निवडून आहे. माझ्या अगोदर तर 50 वर्ष काँग्रेस होती, 25 वर्ष तर एकच आमदार मंत्री होते, जे होते हाईटमध्ये बी तगडे बी होते. परंतु त्यांनी पूर्व नागपूर अंधकारमय करून ठेवला होता. आमच्यासारख्या लोकाले संधी मिळाली आणि म्हणून आम्ही संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही निश्चित स्वरूपात केलं आहे. पूर्व नागपूर आपला हा बदलला आहे आणि म्हणूनच काँग्रेसचा कोणताही उमेदवार यावेळेस उभा नाही. काँग्रेस टोटली बॅलेट पेपरवरून गायब आहे, काँग्रेस मशीनमधून बी काँग्रेस गायब आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपात या ठिकाणी एक बैठक बी चांगली बोलवली आहे का जेव्हा आम्ही 7 वर्षाच्या आहात आणि नंदनवन झोपडपट्टीवाल्याला आम्ही जेव्हा सरकार आमची आल्याबरोबर आम्ही जेव्हा रजिस्ट्री करून देऊ शकतो तर काँग्रेसने 50 वर्ष का केले नाही हे त्यांनी तुम्हाला विचारायला पाहिजे. हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे का 50 वर्ष तुम्ही या नंदनवनच्या लोकांना रजिस्ट्र्या का करून दिल्या नाही. आमची सरकार आल्याबरोबर आम्ही नंदनवन वासी असेल, तुमचे हसनबाग असेल, डिप्टी सिंगल असेल, जेवढ्या पूर्व नागपूरमध्ये झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्टीवाल्याला आम्ही कार्ड नाही दिले तर आम्ही त्यांना रजिस्ट्र्या त्या ठिकाणी करून दिल्या. आणि म्हणून आम्ही काम करणारे लोक आहोत. आणि म्हणून या निवडणुकीचे आपण महत्त्व बी समजलं पाहिजे. देशासाठी राष्ट्रासाठी आपण कमळाच्या 2 नंबरवर बटन दाबून पुन्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण संधी द्याल हीच या ठिकाणी विनंती करतो. आपल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.